ही चुकीचं आहे. आणि विश्वास नसणं तर त्याहून चुकीचं आहे. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये ओके, रायगड जिल्ह्यामध्ये आश्रमशाळा नसतील का? तर आहेत. बालगृह नाही आहेत का? आहेत. तरीही म्हणजे शासनाचे हे बालगृह आहेत, आश्रमशाळा आहेत, तरीही हे बालक अशा पद्धतीने जर विकले जात असतील तर हे चुकीचं आहे. म्हणजे शासनानं त्या अशा मुलांसाठी असणाऱ्या योजनांचा त्या स्तरावर, ज्या स्तरातून बालक विस्थापित होत आहेत त्या स्तरांपर्यंत ती योजना. जे राजकारणामधले आहेत, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे काय. त्याच्यामुळे आपल्या निदान आपल्याला मतदान करणारे जे लोक आहेत, नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, रायगड जिल्ह्यातले तरी, तर त्यांनी वन बूथ काय ते, वन बूथ 10 युथ वगैरे काय, पन्ना प्रमुख वगैरे हे ते तुम्ही करताय. तर तुम्हाला हे सगळं जाणवेल की आपल्याला मतदान करणारे हे कष्टकरी हे का स्थलांतरित झालेले आहेत बाबा, ते वेठबिगार आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांना विकलेलं आहे. आपण विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या शेठनी किती पैसे वाटले? 5,000 रुपये रेटनी वाटले, 10,000 रुपये रेटनी वाटले? काय केलेलं आहे आपण? आपण कुठं कुठं शेण खाल्लेलं आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये रायगड नावाचा जिल्हा आहे, कोकणामध्ये, आणि तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं कारण की छत्रपती शिवाजी महाराज. आता आज या रायगड जिल्ह्याची काय परिस्थिती आहे हे काही वेगळं सांगायला नको. कारण केंद्रातले गृहमंत्री अमित शहा हे पालकमंत्री जे आहेत रायगडचे, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आहे कंसामध्ये. तर आदिती तटकरे आणि सुनील तटकरे त्यांचे पिताश्री खासदार यांच्या घरी प्रीतिभोजन घेऊन गेलेले आहेत अमित शहा. आता या रायगड जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे? ती परिस्थिती अशी आहे की काही कास्तकार किंवा जसं बीड जिल्ह्यामध्ये ऊस तोडणी कामगार आहेत, तर तिथल्या रायगड जिल्ह्यातले काही जे कामगार आहेत ते कोळसा करण्यासाठी, ते काम करण्यासाठी महाराष्ट्रावर फिरत असतात. मग आपल्या मुलांना सांभाळायचं कसं, असा त्यांच्या समोर प्रश्न. आता महाराष्ट्रामध्ये आपण विकसित भारत, विकसित महाराष्ट्र असं सगळं काही मोठं काम करतोय. शासन मोठमोठे धोरणं तिथे आखतोय, कोट्यवधीच्या आकडे ती आपण माझी फाईल घे. त्याच्यामध्ये बघतोय. तर या रायगड जिल्ह्यातली काही मुलं अल्पवयीन म्हणजे बाल कामगार आणि वेठबिगार गुलाम कशा पद्धतीने काम करत आहेत हे दिसलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये. कडा आष्टी तालुक्यामध्ये इथल्या एका तांड्यावर 15 मुलं अशी सापडलेली आहेत की त्यांच्या आई वडिलांनी, जे रायगड जिल्ह्यातले मूळ निवासी आहेत, त्यांनी आपल्या मुलांना चक्क विकलेलं आहे. आणि ही मुलं म्हणजे गुलाम आहेत असं समजून ज्यांनी विकत घेतलं त्या तांड्यावरच्या लोकांनी, त्यांनी ते आता शेठजी झाले, ते मालक झाले. मग या मुलांकडून स्वतःचे हातपाय दाबून घे, त्यांना वेगवेगळे घरातले कामं करायला लाव, अशा प्रकारचं. आणि मग त्याच्यातले 2 मुलं त्या तावडीतून कसे कसे सुटले, ते पोहोचले अहिल्यानगरच्या MIDCच्या पोलीस ठाण्यामध्ये. मग पोलिसांना आपलं कर्तव्य आठवलं, म्हणजे हे सुदैव म्हणायला पाहिजे. मग आता एकूण या मुलांना, या वेठबिगारीला थांबवलं कसं पाहिजे, या मुलांना न्याय कसा दिला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन कसं केलं पाहिजे, याची काळजी करायची कोणी? तर ती अर्थात सामाजिक कार्यकर्त्यांनी करायची. मग आता आपल्या सोबत आहेत अशोक तांगडे. हे गेल्या 30-35 वर्षांपासून बाल हक्क या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सध्या ते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहेत, त्या दर्जाचं ते काम करतात बीड जिल्ह्यामध्ये. आणि ते अध्यक्ष आहेत बाल कल्याण समितीचे. आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायचं की महाराष्ट्रामध्ये आपण जे काही अनुभवतोय, म्हणजे जे विषमता अनुभवतोय सगळ्या प्रकारे, मग मानवी हक्कांच्या संदर्भामध्ये अगदी त्याला बालपणापासून कसं झगडावं लागतं, अजूनही गुलामगिरीत कसं तडफडत मरावं लागतं, हे त्यांनी पाहिलेलं आहे. आता काल जी मुलं पकडलेली आहेत
त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. तर ते अशोक तांगडे यांच्या पुढाकाराने हे सगळं प्रकरण सध्या हाताळलं जात आहे शासनाच्या पातळीवर. तर ते स्वतः आपल्याला सांगणार आहेत की काय नेमकी परिस्थिती आहे, नेमकं काय ते प्रकरण आहे. तर अशोकजी, तुमचं या चॅनलवर स्वागत आहे. आणि तुम्ही आता नेमकी काय नमस्कार. परिस्थिती अनुभवत आहात या संबंधी महाराष्ट्राला सांगा. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे अ, दोन मुलं नगरला पळून आलेले दिसले आणि ते पोलीस स्टेशन मध्ये गेले MIDC आणि तिथून त्यांनी ते बाल कल्याण समिती अहिल्यानगर मध्ये सादर केले. अहिल्यानगरच्या बाल कल्याण समिती समोर त्यांनी त्यांना सांगितलं की आमच्यासारखी 15 मुलं त्या गहुखेल नावाच्या गावामध्ये एक तांडा आहे, त्या तांड्यावर प्रत्येक घराघरामध्ये काम करतायत. तर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की या परिस्थितीमध्ये असं कसं होऊ शकतं. मग त्यांनी विचारलं तुम्ही कुठले आहेत, काय? तर त्यांनी सांगितलं आम्ही रायगड जिल्ह्यातले आहोत, कातकरी आहोत आणि आमचे आई वडील हे कोळसा निर्माण करण्यासाठी गेलेले आहेत आणि मग आम्हाला असं सोडलेलं आहे. तर त्यांनी तिथे एक टीम बनवली आणि त्या टीम मध्ये पोलीस होते, कामगार कार्यालयाचे लोक होते आणि त्यांनी येऊन त्यांना असं वाटलं की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातच आहे हे. पण अहिल्यानगर जिल्ह्यात पार करून ते बीड जिल्ह्यात आहे असं लक्षात आल्यानंतर मग त्यांनी ती रेस्क्यू केलं त्या मुलांना, 15 मुलांना. आणि त्या 15 मुलांना रेस्क्यू करून अंभोरा पोलीस स्टेशन मध्ये आणलं आणि अंभोऱ्याचे जे PS आहेत त्यांना सांगितलं की ही अशी अशी मुलं काम करत असताना ह्या ह्या ठिकाणी सापडलेली आहेत. गहुखेल नावाच्या गावाच्या जवळ तांडा आहे, त्या तांड्यावर ही मुलं प्रत्येक घरामध्ये काम करत असताना सापडलेली आहेत. त्यामुळे ह्या मुलांना तुमच्या समोर सादर करत आहोत. तिथे अमृत वाहिनी नावाची एक संस्था आहे अहिल्यानगरमध्ये. त्याचे कार्यकर्ते सोबत होते, कामगार कार्यालयाचे लोक सोबत होते, पोलीस सोबत होते. त्यांनी बीडच्या अंबोरा पोलीस स्टेशन मध्ये ती 15 मुलं दाखल केली आणि मग तिथल्या PSI ने फोन केला की अशी अशी मुलं सापडली आहेत, त्यांचं काय करावं लागेल. मी त्यांना असं म्हणलं की ती मुलं काळजी आणि संरक्षणामध्ये आहेत. सध्या ती घाबरलेली असतील, त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये पटकन FIR वगैरे दाखल करणं हे कदाचित हे होईल. पण तुमच्या डायरीवर नोंद करून घ्या की अशी बोला बोला. मुलं आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. तसं त्यांनी एक पत्र लिहिलं बाल कल्याण समितीला आणि ती 15 मुलं माझ्यासमोर सादर केली आणि त्यामध्ये 9 मुली आणि 6 मुलं आहेत. तर नऊ त्या मुली आहेत. 6 मुलं हं. हा 9 मुली येतात, अल्पवयीन मुली येतात. म्हणजे 5, 9, 13 13 अशा वयाच्या. हा, तर त्या मुली 9 मुली आम्ही आर्वीतल्या शांतीवन येथील मुलींच्या बालगृहामध्ये ठेवल्या आणि मुलं ही शासकीय बालगृह आहे, त्या तिथे ठेवल्या, मुलं ठेवली आणि मुली आर्वीला ठेवलेल्या आहेत. तर आम्ही त्या मुलांशी संवाद साधल्यानंतर ती मुलं थोडी मोकळी झाली. त्यांनी जी सांगितलेली कहाणी अशी आहे की ती सर्वच्या सर्व मुलं रायगड जिल्ह्यातली आहेत, कातकरी समाजातील आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की आमचे आई वडील हे कोळसा निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांनी 3 वर्ष 4 वर्षापूर्वी त्यांना त्या त्या परिवारामध्ये आणून सोडलेले आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की ह्या कास्तकरी समाजाला कोळसा निर्माण करण्यासाठी दऱ्या खोऱ्यातून डोंगर दऱ्यातून एकटं एकटं फिरावं लागतं आणि अशा परिस्थितीत लेकरू सोबत असेल तर त्यांना अडचण निर्माण होते. आणि म्हणून त्यावरचा उपाय म्हणून त्यांनी एक 4-5 वर्षाचं मूल झालं थोडस काम करण्याचं की ते या तांड्यावर आणून सोडतात आणि त्या तांड्यावरचे लोक त्यांना काम करून घेतात त्यांच्याकडून आणि मग त्यांना त्यांच्या आईवडिलांना काही मोबदला देतात. या मुलांना माहित नाही की त्यांच्या आईवडिलांना काय मोबदला दिलेला आहे. पण हे काम करताना मुली भांडे घासणे, स्वयंपाक करणे, झाडलोट करणे, कपडे धुणे या पद्धतीचे कामं करतात आणि मुलं शेण काढणे, शेळ्या सांभाळणे, जनावर सांभाळणे आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जी जी कामं झेपतील ती कामं त्या ठिकाणी करत होती आणि प्रत्येक परिवारामध्ये 2-3 2-3 मुलं ही
तांड्यावर त्या टीमला सापडली. आता या परिस्थितीमध्ये मोठ्या माणसांना काम देणं आणि ते परवडेबल नसल्यामुळे यांनी हा उपाय शोधला आणि लहान मुलांकडून काम करून घेतात. आणि आता माझ्याकडे 15 मुलं ती आलेली, त्यातल्या 9 मुली आहेत आणि 6 मुलं आहेत. आता ही अतिशय छोटी 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 मुलं आहेत. आम्ही ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस एक मुलगा माझ्याजवळ आला आणि माझ्या कानाजवळ येऊन म्हणला, मला उद्या शाळेत पाठवाल का? मला उद्या शाळेत जायचंय. म्हणजे शाळेच्या संदर्भातली स्वप्न त्या मुलाचं किती दृढ आहे की त्याला आमचं कामकाज चालू असताना सुद्धा राहवलं नाही. त्याने माझ्याजवळून येऊन म्हणला की मला उद्या शाळेत पाठवाल का? म्हणजे त्या सर्व मुलांना शिकायचं आहे. पण आणि ती सगळी मुलं इनोसंट आहेत. त्यांच्या लक्षात येत नाही की आपल्यासोबत काय घडलेलं आहे. आपण आई वडिलांपासून दूर आहोत. त्यांना मी विचारलं की तुम्ही आई वडिलांची भेट कधी होते? तर ते म्हणले वर्ष वर्ष आई वडील आमच्याकडे येत नाहीत, पण फोनवर अधून मधून आई वडील आमच्याशी बोलतात. पण आई वडील भेटायला येत नाहीत किंवा आई वडिलांना भेटायला येणं शक्य नाही. तर ही 15 मुलं सध्या शासनाच्या जवळ आहेत आणि त्यांचं कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या त्यांचं जबाब घेतला जाईल आणि त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. बरं का तांगडे सर, तुमचे म्हणजे हा. तुमच्या डोळ्यावर चांगलं ऑपरेशन झालेलं दिसतंय, त्याच्यामुळे तुम्ही तो गॉगल घातलेला आहे. आणि मला हो हो प्रेक्षकांना हो. हे नजरेत आणून द्यायचंय की जर खऱ्या अर्थाने जर सामाजिक प्रश्न मानवतेच्या दृष्टिकोनातून जर सोडवायचा, तर महाराष्ट्राचं मन तेवढंच संवेदनाक्षम आहे. आपण सरकारवर टीका जरूर करणार आहे, कारण सरकारची ती जबाबदारी आहेच आहे. दुसरीकडे या संदर्भात आता आदिती जसं सुरुवातीला मी नावं घेतले, मुद्दामून घेतले, आदिती तटकरे, अमित शाह, सुनील तटकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विरोधी बाकांवरचे सगळे उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले वगैरे हे सगळे लोक जे काही गोल गप्पा जे मारत असतात, त्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे? ही विक्री चालू आहे उघडपणे मुलांची. हो हो ही विक्रीच आहे ना. तिथं त्या यांना हो बालमजूर आरामात मिळाले, वेठबिगार मिळाले, ज्यांनी कुणी ते खरेदी केलेले आहेत ते. हो. आणि हे खरेदी केली. असं हे एकमेव म्हणजे एकमेव उदाहरण नाही, अशा अनेक उदाहरणं आहेत. आता मला तांगडे सर तुम्ही सांगा की साधारणतः काय रकमा दिल्या गेल्या आहेत याच्यामध्ये, तुमच्या काय निदर्शनाला आलेलं आहे किंवा काय असू शकतं? अ, हो, ते मला सांगायचं होतं. माझा चष्मा डोळ्यावर असल्यामुळे मला बाहेर जायला परवानगी नाही. तरीही 9व्या दिवशी मी ही मुलं आल्यानंतर तिथं गेलो आणि बालकल्याण समितीमध्ये ते काम केलेलं आहे. तर मुलांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस मुलांना पैसे दिलेले आहेत हे माहित आहे, पण किती दिले हा आकडा सांगता येत नाही. हा, कारण दुसरी ते गोष्ट, त्यांच्या आई वडिलांकडे ज ते दिले ना पैसे, ते ते हा, घेऊन ते विकून हो, आई निघून गेले ते. वडिलांकडे दिले. आणि ह्यांना विकलं गेलं असेल हे असं वाटतंय कशामुळे? कारण एकदा त्या परिवारामध्ये दिल्यानंतर त्यांचे आई वडील भेटायलाच आले नाही. म्हणजे जर भेटायला आले असते तर असं म्हणता आलं असतं की ते वर्षाला पैसे घेतात जातात वगैरे. म्हणजे वर्षाला जर ते पैसे घेत असते तर दरवर्षी त्या मालकाकडे आले असते, दरवर्षी त्या बाळाला भेटून परत गेले असते. पण एकदा ते बाळ त्या परिवारात दिल्यानंतर आई वडील त्यांना भेटायला येत नाहीत. कदाचित त्यांना भेटायला येत नाहीत ही परिस्थिती, पण भेटायची परवानगी दिली जात नसावी. पण मुलं असं म्हणत होते की आम्हाला फोनवर आई वडील बोलतात आणि त्यामुळे नशीब. ह्या मुलांची विक्री झालेली असावी असा संशय प्राप्त परिस्थितीवरून आपल्या लक्षात येतो. पण जेव्हा ती मुलं शांत होतील, सायकोलॉजिकली स्थिर होतील, त्यावेळेस ती सगळी परिस्थिती माहीत होईल. आणि आईवडिलांचे फोन मुलांकडे नाही आहेत, ते मालकाकडे आहेत. आणि मालकाला जेव्हा वाटेल की ह्यांना भेटायचे किंवा त्यांच्याकडून तिकडून जर फोन आला तर ते देतात. मुलांकडे मात्र आई वडील कुठे गेलेत, काय करतायत, किती लांब आहेत किंवा किती दूर आहेत, त्यांचा फोन नंबर काय आहे हे माहित नाही. मुलांना मी का विचारलं तर एक कातकरी समाजाचे आहेत, पण ते कुठला त्यांचा जिल्हा आहे, काय गावाचं नाव आहे हे सुद्धा त्यावेळी सांगता आलं नव्हतं, कारण मुलं गडबडली होती. कदाचित आज स्थिर झाल्यानंतर ते त्यांच्या पत्ते वगैरे सगळे सांगतील. पण
बाल कल्याण समितीच्या नियमाप्रमाणे, म्हणजे बाल न्याय अधिनियमाच्या नियमाप्रमाणे त्या मुलांना पहिल्यांदा शेल्टर देणे, त्यांना जेवण देणे आणि त्यांना सायकोलॉजिकली स्थिर करणं, हे बाल कल्याण समितीचं काम आहे. त्यामुळे आम्ही त्यांना शेल्टर दिलेलं आहे. त्यांना सायकोलॉजिस्टला सांगितलं, आमच्याकडच्या जे समुपदेशक आहेत त्यांना त्यांना स्थिर करायचं सांगितलेलं. पण काही मुलांना अक्षरशः नाव सुद्धा सांगता येत नाही. फक्त एवढं मुलं सांगतात की मला 3 वर्षापूर्वी ह्या परिवारात आणून सोडलेलं आहे, मला 2 वर्षापूर्वी बापरे. आणून सोडलेलं आहे, मी तर खूप लहान होतो तेव्हा आणून सोडलेलं आहे, मला तर 3 मी तर 5 वर्षाचा होतो तेव्हापासून आणून सोडलेलं आहे, आता मी 9 वर्षाचा आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये आई वडील भेटायला आलेले नाहीत, कदाचित भेटू दिलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि भयानक ते आहे. भेटू का दिलं जात नाही, तर विकल्यानंतरच भेटू दिलं जात नाही ना. कदाचित अच्छा. सालानं ठेवलं असतं तर प्रत्येक वर्षी ते मुलं वडील भेटायला आले असतील, त्या मालकाकडून पैसे घेऊन गेले असते जर ते सालकरी असते तर. पण कदाचित त्यांना विकल्याची प्रक्रिया केलेली असू शकते, म्हणून ते आई वडिलांना भेटायची मालक परवानगी देत नाहीयेत असं लक्षात येते. तांगडे सर, हे महाराष्ट्राचं नशीब देखील आहे त्या अर्थाने. तुमच्यासारखा माणूस 30-40 वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये आहे आणि राज्यपाल नियुक्त म्हणून तुम्ही आता बीड जिल्ह्यामध्ये बाल कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतात आहे. तुम्हाला मुदतवाढ मिळालेली हं, आहे. आणि माझी मुख्य म्हणजे ही चर्चा जे जे लोक ऐकत आहेत, नागरिक ऐकत आहेत, त्यांनी अवश्य हे चॅनल सबस्क्राईब करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. आपण महासत्ता, भारत महासत्ता 4थ्या क्रमांकाची आता झालेलो आहोत. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र. परंतु ते जरी ती प्रगती कोट्यवधी आकड्यांच्या याच्यामध्ये त्याची चळत रचत जरी असली, तरी माणूस म्हणून आपण कशा प्रकारे अनुभव घेतोय. आता आदिती तटकरे या बाल विकास मंत्री आहेत, बाल महिला विकास मंत्री आहेत, त्यांच्याकडेच हे खातं आहे. आणि त्यांच्या जिल्ह्यामधले गोरगरीब कष्टकरी रोजगार हमीचे कामं त्यांना त्या जिल्ह्यात मिळू शकत नाही का? आणि मग ते इतर ठिकाणी कोळसा निर्मितीसाठी फिरतात. कुठं फिरतात ते? आणि मग ते आपल्याला हे आपले जे अपत्य आहेत, ते अपत्य सांभाळणं, त्यांचं पालन पोषण करणं, त्यांना शिक्षण देणं आपल्याला अशक्य आहे. आणि मग अशा कष्टकऱ्यांची मुलं विकत घेणारे देखील नराधम आहेत. मग शासन कुठं आहे? कायदा खूप कडक आहे. आता कायदा, तांगडे सर, तुम्ही मला सांगणारच आहात की कायदा कशा प्रकारचा आहे, कशा प्रकारे त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं. त्याच्या आधी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही आता इतक्या वर्षांपासून, म्हणजे तुम्ही ठाणे जिल्ह्यांमध्ये देखील काम केलेलं आहे, विवेक पंडित यांच्याबरोबर काम केलेलं आहे, मोठमोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. तुम्हाला महाराष्ट्राची या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे? आता जसं आता तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये मध्ये आहात, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचं तेच होत आहे. ते सगळीकडं म्हणजे साखर शाळा वगैरे ते सगळं नुसते चाललेलं आहे. ते काय चाललेलं आहे, काय त्याचं तारतम्य नाहीये. परंतु ही केवढी भयानक गोष्ट आहे. ऊस तोडणी करणं हे तर कायद्याने काम असतं, पण कोळसा निर्मिती करणं हे काय कायद्यामध्ये बसतंय का? हे मुळात तिथं कायदा हं. उल्लंघन होतंय ना. म्हणजे झाडांची कत्तल करणं. मग तिथं तो कोण मुकादम असतो, कोण ते कोळसा तयार करतो, हे काय शासनाचं काम आहे का ते? हे काय अधिकृत काम आहे का ते? किंवा तसे परवाने शासनाने दिलेले आहेत का? ही महाराष्ट्रामधली काय परिस्थिती नेमकी? अशा प्रकारे. आणि ते रायगड जिल्ह्यातलेच आहेत ते जे पालक, की त्यांनी अशा प्रकारे पोट भरण्यासाठी त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि आपले मुलं विकलेले आहेत. तर अशी महाराष्ट्रामध्ये कितपत परिस्थिती आहे, भयावह आहे ती अगदी. त्याच्याबद्दल सांगा. हा एक तर पहिल्यांदा आमचा बीड जिल्हा जो आहे तो खूप गाजलेला आहे सगळ्या पानगडीमध्ये, ठिकाणांमध्ये. पण इथले प्रशासकीय अधिकारी खूप संवेदनशील आहेत. आमचे जिल्हाधिकारी आहेत, ज्यावेळेस ते शिव होते त्यांना बालस्नेही पुरस्कार मिळालेला आहे. मागच्या वेळेस आमची बाल कल्याण समितीच्या वेळी बैठकीमध्ये बालविवाह प्रतिबंधक नाही नाही, बैठकीमध्ये बरं भेट का झाली. तांगडे आणि तांगडे सर, त्यांनी मला अ, माझा प्रश्न अ, तुम्हाला असा आहे की
आदिवासी बहुल अनेक तालुके हो हो जिल्हे हो हो महाराष्ट्रामध्ये आहेत. बरोबर. हो. म्हणजे तुमचं नंदुरबार वगैरे हे गडचिरोली अमुक दमुक तर ते आहेत. ठाणे हं. जिल्ह्यामध्ये तुमचं हो जव्हार वगैरे हे हे तो सगळा हो परिसर. हो हो म्हणजे हो मुंबई हो आर्थिक राजधानी महाराष्ट्र म्हणजे देशाच्या दृष्टीने अतिशय हं. अभिमानाची गोष्ट. अशा ठिकाणी देखील आदिवासी आहेत. तिथेही कुपोषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये. हो माणसं आपले पोरं विकतात हे आम्हाला काही देणं घेणं नाहीये. पोट भरण्यासाठी स्थलांतर केलं जातंय मोठ्या प्रमाणामध्ये, आम्हाला काही देणं घेणं नाहीये. असंच महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामधली परिस्थिती आहे. ते हो शाश्वत हो विकास ध्येय, मग ते फक्त आकडेवारी ती तुमचं जिल्हा आर्थिक सामाजिक समालोचनामध्ये ती आकडेवारी फक्त कोंबली जाते. मग हो हो. कुपोषणाची काय परिस्थिती आहे, हे स्थलांतर होत आहे याची काय परिस्थिती आहे. तर मी तुम्हाला हे विचारतोय की अशा प्रकारे बालकांची विक्री करून त्यांना गुलाम केलं जात आहे. त्यांची शाळेत जाण्याची हो इच्छा आहे. हे असं कोण म्हणजे बर. काय प्रमाणे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे नेमकी, तुम्हाला काय जाणवते ती? महाराष्ट्रामध्ये परिस्थिती असं म्हटलं तर जे 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 स्थलांतरित मजूर आहेत, म्हणजे वीटभट्टीसाठी असो, कोळसा भट्टीसाठी असो, ऊसतोड कामगारांसाठी असो. मी बीड जिल्ह्यातला असल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या बाबतीत बोलेल. आपल्याकडे आता 12 ते 14 लाख ऊसतोड कामगार हे महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या ठिकाणी जातात. म्हणजे तशाच पद्धतीचं हे कातकरी समाज कोळसा तयार करण्यासाठी जातो. तशाच पद्धतीनं हैदराबादच्या मध्ये भात लागवड ज्या ठिकाणी होते, नांदेड जिल्ह्यातले लोक तिकडे जातात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कामाच्या स्थलांतरामध्ये मुलांची अवस्था ही खूप वाईट आहे. म्हणजे आता हे कातकरी समाजाने तर आपली पोटची लेकरं त्यांच्या स्वाधीन करून निघून गेलेत वेगवेगळ्या ठिकाणी. तसंच ऊसतोड कामगारांचं सुद्धा आहे. ऊसतोड कामगारांच्या मध्ये सुद्धा मागच्या वेळेसच एक बातमी पेपरमध्ये आली होती, ज्यामध्ये आम्ही सर्वे असा केला होता. म्हणजे बीड आणि कोल्हापूरमधल्या अवनी संस्थेने त्यांनी सर्वे केला होता. 11,000 मुलं हे त्यांना कारखाना साईडवर सापडली बीड जिल्ह्यातली. 1100 मुलं. आणि मग त्या मुलांना हे नाही आहे, शिक्षण नाही आहे, म्हणून ती बातमी आली. तर बाल हक्क आयोगाने ती इनिशिएटिव्ह घेऊन त्याच्यावर दोन्ही ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून त्याच्या संदर्भातलं काळजी यावेळी घ्यायला लावली. तर शिक्षण हमी कार्ड द्यायला लावलं. पण ही मुलं विस्थापितच होऊ नये याच्यासाठीची नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आई वडील जर आता आता आपल्याकडे बालगृह आहेत, आपल्याकडे आश्रमशाळा आहेत, आपल्याकडे ऊसतोड कामगारांचे मुलं आहेत, मुलांसाठी शाळा आहेत, तरीही हे पालक अशा धोकादायक ठिकाणी बालकांना ठेवतायत. म्हणजे एक तर आपल्या व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही, किंवा आपल्या पालकांसाठी अशी अशी शासनानं योजना केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे, ही त्यांना माहीतच नाही. ह्या दोन्ही गोष्टी धोकेदायक आहेत. म्हणजे माहीत नसणं हेही चुकीचं आहे, आणि विश्वास नसणं तर त्याहून चुकीचं आहे. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये ओके, रायगड जिल्ह्यामध्ये आश्रमशाळा नसतील का? तर आहेत. बालगृह नाही आहेत का? आहेत. तरीही म्हणजे शासनाचे हे बालगृह आहेत, आश्रमशाळा आहेत, तरीही बालक अशा पद्धतीने जर विकले जात असतील तर हे चुकीचं आहे. म्हणजे शासनानं त्या अशा मुलांसाठी असणाऱ्या योजनांचा त्या स्तरावर, ज्या स्तरातून बालक विस्थापित होत आहेत त्या स्तरांपर्यंत ती योजना माहीत झालेली नाही. हे खरं दुःख आहे. आणि शेवटच्या माणसांपर्यंत ही माहीत असतं. आता समजा ह्या कास्तकार माणसांना माहीत असतं की आपल्या मुलांसाठी शासनाने अशी अशी आश्रमशाळेची योजना काढलेली आहे, तर ह्यांनी त्या आश्रमशाळेत ठेवली असती ना लेकरं, इकडे कशाला ठेवली असती? नाही म्हणजे नाही, ह्यांना ते आम्हाला ते माहीत नाही. बरं का, त्या ते हा त्या पालकांना हा यासाठी माहिती होत नाही, कारण की आम्हाला हा शासन म्हणून कसं आहे, महिला हा बाल विकास, मग आम्हाला लाडकी बहीण योजना, मग कोकणचा आम्हाला कॅलिफोर्निया करायचं आहे काय. मग आता आमचे एवढे पालकमंत्रीपद आमच्याकडेच पाहिजे. मग भरत शेठ आणि आदिती यांच्यामध्ये ते भांडणं, मग एकनाथ शिंदे यांचा गट,
मग फडणवीसांचा गट, याच्यामध्ये आमचा जास्त वेळ जातो. काय त्याच्यामुळं कायदा काय आहे, मानवी हक्क जपणारा किंवा काय आहे? आश्रमशाळा रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, आणि असतील तर त्या बगलबच्च्यांच्या आहेत. त्याला अनुदान दिलं जातं, खोटे रेकॉर्ड तयार असतात, अनुदान लाटण्याचं काम होतं. वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, सगळे मोठमोठे बोर्ड असतात, एनजीओज असतात वगैरे सगळं. हे जर सत्ताधाऱ्यांच्या असतील तर त्या व्यवस्थित चालतात. कार्यकर्ते जगले पाहिजे, हे सगळं राजरोसपणे चालू आहे. पण इथं मी म्हणतो, हे 15 मुलं आहेत विकले गेलेले, याच्यामध्ये एक जरी मुलगा विकला गेलेला असेल, एक 15 काय, आणि ते हो तुम्ही हो म्हणजे आता हे उघडकीला आलेलं आहे हे. आता हो तसं हो हो महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऊस तोडणी वगैरे ते सांगताय किंवा बाकीचे काही उदाहरणं देताय, ही किती भयानक गोष्ट आहे ही. म्हणजे शरम वाटली पाहिजे राजकारण्यांना, सत्ताधाऱ्यांना, मंत्र्यांना. आपण काय कायदे केलेले आहेत? रोजगार हमीचे काम तुम्ही देत नाही, त्याचे 6 6 महिने सगळे रोजंदारी थकवता. मग ते लोक कामाच्या शोधात जातात. आता मला सांगा, हे कोळसा निर्मिती मुकादम, हे ट्रक नेली जाते, ते काय काय नेमकं म्हणजे तो काय जसं ते ऊस तोडणी कामगारांना मुकादमही काहीतरी ऍडव्हान्स देतो त्यांना, ती हो कामगारांची हो हो टोळी घेऊन जातो तो. त्याप्रमाणे यांची काय परिस्थिती आहे? अशी किती लोक आहेत? हे जे दुर्लक्षित लोक आहेत ना, आता हे लोक काय करतात, मुकादम यांना पैसे देतो काही लोकांना, आणि त्यांच्यातल्या 10 जोड्या घेऊन जातो, आणि जिथे झाडं आहेत ते झाडं तोडायचे, त्याचा कोळसा करायचा, आणि त्या कोळसा करून ट्रकमध्ये टाकून ज्या ठिकाणी घेऊन जायचा आहे तिथे विकून टाकायचा, आणि ह्यांना ऍडव्हान्स देऊन रोजंदारीने हे काम करायला लावायचं. एक, तो जो मुकादम आहे ह्यांना घेऊन जाणारा आणि ह्यांना कोळसा करायला लावणारा, तो किती नुकसान करतो? एक तर ह्या आदिवासींना विस्थापित करतो. नंबर 2, आपल्या नैसर्गिक संपत्तीचं नष्ट करतो, तोडायला लावून ते विकतो, त्याचा कोळसा करतो. म्हणजे पर्यावरणालाही तो घातक घातक व्यक्ती आहे. आणि हे आई वडील सुद्धा वेठबिगार आहेत त्या माणसाचे. म्हणजे वर्षानुवर्ष त्यांना कमी पगारामध्ये आणि ऍडव्हान्स देऊन घेऊन झालं जातं. तर हे जे कोळसा भट्टीवर काम करणारे सगळे कामगार आहेत, हे वेठबिगार आहेत. मुळात यांना वेठबिगारीतून मुक्त करणं गरजेचं आहे. आता आपण त्यांची मुलं सापडलेली आहेत, पण आई वडीलच, मी असं म्हणतो की माझ्यासमोर मुलं आल्यामुळे ते काळजी आणि संरक्षणात आले, पण खऱ्या अर्थानं त्यांचे परिवारच काळजी आणि संरक्षणामध्ये आहेत, आणि त्या काळजी आणि संरक्षणाच्या परिवारासाठी शासनानं काम करणं गरजेचं आहे. नाही, अगदी बरोबर आहे. आता माझी दर्शकांना पुन्हा एकदा विनंती की तुम्ही आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. विशेषतः जे राजकारणामधले आहेत, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. काय त्याच्यामुळे आपल्या निदान आपल्याला मतदान करणारे जे लोक आहेत, नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, रायगड जिल्ह्यातले तरी, तर त्यांनी वन वोट काय ते, वन वोट 10 युथ वगैरे काय, पन्ना प्रमुख वगैरे, हे ते तुम्ही करताय, तर तुम्हाला हे सगळं जाणवेल की आपल्याला मतदान करणारे हे कष्टकरी, हे का स्थलांतरित झालेले आहेत बाबा? ते वेठबिगार आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांना विकलेलं आहे. आपण विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या शेठनी किती पैसे वाटले? 5,000 रुपये रेटनी वाटले, 10,000 रुपये रेटनी वाटले. काय केलेलं आहे आपण? आपण कुठं कुठं शेण खाल्लेलं आहे, याचं काहीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कायदा एवढा कागदावर कठोर आहे, पुनर्वसन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जर अशा पद्धतीने जर होत असेल, ते 2 लेकरं हे जे काही तांड्यावर पकडले, ते लेकरं चालत गेले काही किलोमीटर, हो हो त्यांची हो. सुटका करून घेतली त्यांनी, आणि ते पोहोचले नगरला, अहिल्यानगर MIDC पोलीस ठाण्यामध्ये. म्हणजे ते गृह तांडेल ना, कुठलं तुमचं आहे ते, गहूखेल तांडा, आष्टी गवखेल तालुक्यातलं तांडा. जे बीडमध्ये येतं, तिथून ते मुलं निघाले पायी, आणि ते पोहोचले नगर जिल्ह्याच्या त्या हद्दीमध्ये, MIDCच्या पोलीस ठाण्यासमोर जाऊन उभे राहिले. हे त्यांनी, त्या मुलांनी काय म्हणजे जन्म घेऊन काय असं पाप केलेलं आहे?
या म्हणजे हे तुम्हाला जर राजकीय तुम्हाला एवढ्या उड्या मारायच्या आहेत आणि सगळं महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचं आहे, तुमच्या अंगावर जे एक एक किलो सोनं भारी भारी नॅपकिन हे ते खा चॉपर मेजवानी द्यायची तर काही काय 1.5 कोटीचा खर्च केला म्हणून काय बिघडलं गृहमंत्र्यासाठी? शेवटी देशाचे गृहमंत्री आहेत, ते केलाच पाहिजे खर्च काय. तर त्याच्यामुळे तांडे सर, या कुणालाही लाज नाहीये बरं का, यांना लाजा नाहीयेत आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे प्रकार होत आहे. म्हणायला पुरोगामी महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र वगैरे ह्या सगळ्या गप्पा आहेत, गोलगप्पा काय. तर त्याच्यामुळं लोकांनी या आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात आणि शासनाने जे काही ज्यांनी टास्क फोर्सनी जे चांगलं काम केलेलं आहे अहिल्यानगरचं, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. दुसरी गोष्ट की हे अशोक तांगडे सारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात आहे, त्यांना ते आता ते डाव्या विचाराचे का उजव्या विचाराचे का अशी फाळणी न करता काय, म्हणजे तुमची कुठली डावी उजवी कुठलीही संघटना असेल, ते जर काही सामाजिक काम करतात आहे तर त्यांची थोडीशी कदर करायला शिकलं पाहिजे. एवढंच आपण बोलू शकतो. हे सामान्यांच्या मनातली भावना आपण या चॅनलवर बोलून दाखवत असतो आणि ती आपण या निमित्ताने बोलून दाखवलेली आहे. तर धन्यवाद तांगडे सर, की तुम्ही आजारी असतानाही मोठं काम तुम्ही सामाजिक केलेलं आहे. त्या मुलांना न्याय देताय, त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित करताय, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही आम्हाला या चॅनलवर वेळ दिला त्याही बद्दल धन्यवाद. आणि आपण आपण असे काही मुद्दे, म्हणजे असे जे काही प्रश्न आहेत आदिवासींच्या संदर्भात, कामगारांच्या संदर्भात, आपण इतके वर्ष काम केलेलं आहे, तर आपल्या अ, स्वतः तुम्ही जर लोकांना सांगितले तर ते लोकांना अधिक लक्षात येईल की नेमकी परिस्थिती, वास्तवामधला दाह नेमका कोणता आहे हे लोकांच्या लक्षात येईल. धन्यवाद. धन्यवाद.